Hello dear students. So in this video we are going to discuss a very important update. All the students appearing for February March 2026 board exam. So जे कोणते स्टुडंट्स आता फेब्रुवारी मार्च 2026 बोर्ड एक्झामला अपियर करताय त्यांच्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट अपडेट. तुमचा बोर्ड एक्झामचं टाइम टेबल रिलीज झालेला आहे. सो तुमचं बोर्ड एक्झामचं टाइम टेबल जस्ट आत्ताच ऑफिशियली तुमच्या ऑफिशियल वेबसाईटवरती रिलीज झालेलं आहे. एव्हरी टाइम वेन एव्हर द बोर्ड एक्झाम टाइम टेबल इज रिलीज, सगळ्या स्टुडंट्सला सगळे सब्जेक्ट्स त्या पीडीएफ मध्ये दिसतात. फक्त एक सब्जेक्ट त्यांना तो पीडीएफ मध्ये दिसत नाही आणि तो आहे आयटी सब्जेक्ट. आयटी सब्जेक्ट तुम्हाला तो पीडीएफ मध्ये दिसणार नाही कारण त्यांनी एकदम एंडला, एकदम लास्ट पेजच्या पीडीएफच्या लास्ट पेजला एक छोटंसं नोट दिलेला असतो की आयटी ऑनलाईन एक्झाम विल बी कंडक्टेड ऑन दीज डेट्स. तर हा व्हिडिओ तुम्हाला लाईक बोर्ड एक्झामचं टाइम टेबल पण मी तुम्हाला डिस्प्ले करणार आहे आणि मेन आयटी एक्झामचं इन्फॉर्मेशन लाईक तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिलिव्हर करायचा प्रयत्न करतोय. सो जे कोणते स्टुडंट्स आता फेब्रुवारी मार्च 2026 बोर्ड एक्झाम अपियर करताय, लाईक तुम्ही हे व्हिडिओ नीट बघा. आयटी एक्झामचं तुम्हाला सगळं अपडेट या व्हिडिओमध्ये भेटून जाईल. सो दिस इज अ बोर्ड एक्झाम टाइम टेबल. तर हा आहे तुमचा बोर्ड एक्झामचा टाइम टेबल. तर तुम्ही बघू शकता तुमचा बोर्ड एक्झाम जो आहे तो सुरू होतोय यू कॅन सी ऑन 10th of Feb. सो 10th फेब्रुवारी पासून तुमचे बोर्ड एक्झाम सुरू होत आहेत. पहिला पेपर असणार आहे इंग्लिश. सो द फर्स्ट पेपर इज इंग्लिश. तुम्ही वाटलं याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर ऑफिशियल पीडीएफ मध्ये तुम्हाला भरपूर सब्जेक्ट दिसतात. ठीक आहे, तर कधी कधी कन्फ्युजिंग वाटतो तो ऑफिशियल पीडीएफ, पण मी तुम्हाला एक क्विक समरीमध्ये एक टेबलमध्ये तुम्हाला सगळे सब्जेक्ट्स म्हणजे सायन्स स्टुडंटसाठी सगळे सब्जेक्ट्स आणि डे टाइम सब्जेक्ट सगळं थोडं टेबलर फॉर्म मध्ये सिस्टमॅटिक आणलेलं आहे. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता. ठीक आहे, तर इंग्लिश सब्जेक्ट जो आहे तो 10th फेब्रुवारीला आहे. 11th फेब्रुवारीला हिंदी मराठी. आता ज्या मुलांचा आयटी सब्जेक्ट नसतो त्यांचा हिंदी आणि मराठी असतो. सो दोज स्टुडंट्स दोज आर नॉट हॅव्हिंग द आयटी सब्जेक्ट दे हॅव टू लाईक यू कॅन अपियर फॉर युअर हिंदी और मराठी सब्जेक्ट. डेट तुम्हाला तिथं मेन्शन केलेलं दिसतंय. आता इथं बघा फिजिक्स पेपर तुमचा आहे 16 फेब्रुवारीला. मग 18th फेब्रुवारीला केमिस्ट्री आहे. 21st फेब्रुवारी मॅथमेटिक्स. देन 25th बायोलॉजी. सीएस स्टुडंट्स नीट आहे का? सीएस स्टुडंट 6 मार्चला तुमचा CS1 आहे. ठीक आहे, तर लाईक मॅथ्स पेपर संपल्यानंतर तुमच्याकडे एक चांगलं गॅप आहे यावेळेस, तर तुम्ही चांगलं प्रिपरेशन करू शकता. 6th मार्चला डायरेक्ट तुमचा CS1 पेपर असणार आहे आणि 10th मार्चला तुमचा CS2 पेपर असणार आहे. आणि ज्या मुलांचा आयटी सब्जेक्ट असतो, ठीक आहे, ज्या मुलांचा आयटी सब्जेक्ट असतो, काही मुलांनी PCMB घेतलं तर त्यांना जॉग्राफी यायची गरज नाही. आता ज्यांचा जॉग्राफी सब्जेक्ट आहे, जॉग्राफी सब्जेक्ट तुम्ही नीट बघा. जॉग्राफी सब्जेक्टचा टाइम फक्त नीट नोट करा. इट इज 3 PM to 6 PM. सगळे पेपर्स तुमचे 11 AM to 2 PM मध्ये असतात. फक्त जॉग्राफी पेपर तुमचा 3 PM to 6 PM ला असतो. ठीक आहे, जॉग्राफी पेपर तुमचा 3 PM to 6 PM ला असतो. बाकी सगळे पेपर तुमच्या मॉर्निंग स्लॉट्स मध्ये असतात. आता हे सगळं तुम्हाला ऑफिशियल पीडीएफ मध्ये पण दिसतो. फक्त आयटी सब्जेक्ट तुम्हाला दिसणार नाही. आयटी सब्जेक्ट लास्टला एक छोटासा नोट म्हणून दिलेला असतो. ठीक आहे, आता मी तुम्हाला आयटी सब्जेक्टचं इन्फॉर्मेशन देतो, नीट लक्ष द्या. सो आयटी सब्जेक्ट जो आहे, आयटी सब्जेक्टेड विल बी कंडक्टेड ऑनलाईन. सो आयटी सब्जेक्ट कसं कंडक्ट होतो, याचं एक्झाम ऑनलाईन कंडक्ट होतो. सो आयटी एक्झाम विल बी कंडक्टेड ऑनलाईन. अँड व्हॉट आर द रेट्स फॉर द ऑनलाईन एक्झाम? 12th मार्च, 13th मार्च अँड 14th मार्च. 3 दिवस आयटी एक्झाम चालतात. आयटी एक्झाम इज कंडक्टेड इन युअर रिस्पेक्टिव्ह कॉलेज. आता तुमच्याच कॉलेजमध्ये तुमचा आयटी एक्झाम होतो आणि 12th मार्च, 13th मार्च आणि 14th मार्च मध्ये कंडक्ट होणार आहे. आणि 2 स्लॉट्स मध्ये बेसिकली आयटी एक्झाम कंडक्ट होतात. द फर्स्ट इज मॉर्निंग बॅच. मॉर्निंग बॅच इज फ्रॉम 11 AM to 1:30 PM अँड द सेकंड इज आफ्टरनून बॅच दॅट इज 3 PM to 5:30 PM. आता काही स्टुडंटच्या माइंडमध्ये क्वेश्चन येत असेल की सर आम्ही कोणत्या बॅचमध्ये येऊ, आम्ही मॉर्निंग बॅचमध्ये येऊ की आम्ही आफ्टरनून बॅचमध्ये येऊ? तो डिसाईड करतो. म्हणजे ते बेसिकली तुमच्या हॉल तिकीट आल्यानंतर तुमच्या सीट नंबरच्या अकॉर्डिंग हे बॅचेस बनतात. ठीक आहे, सो तुम्ही डिसाईड नाही करू शकत. हे बोर्ड डिसाईड करतो की तुम्ही कोणत्या बॅचमध्ये असणार, मॉर्निंग की आफ्टरनून. ठीक आहे, सो 2 बॅचेस असतात. लाईक एव्हरी डे देर आर 2 बॅचेस. इथं B1 B2 असतो, B3 B4 असतो आणि B5 B6 असतो. बेसिकली मोस्टली सायन्सचे स्टुडंट्स 12th आणि 13th ला असतो. कॉमर्सचे स्टुडंट्स असतात त्यांचा 13th आणि 14th ला असतो. सो बेसिकली 3 दिवस हे आयटी एक्झाम. तुमचा नंबर कधी येऊ शकतो, तुमचा सीट नंबर कधी अलॉट होतो ते तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा ऑफिशियली तुम्हाला कॉलेजमध्ये ते तुम्हाला इन्फॉर्मेशन देतील की वेदर यू आर इन 12th बॅच और यू आर इन 13th बॅच. 12th मध्ये मॉर्निंग स्लॉटमध्ये आहे की आफ्टरनून स्लॉटमध्ये आहे, कोणत्या स्लॉटमध्ये आहे, कोणत्या डेटला तुमचं एक्झाम आहे, ते सगळं डिसाईड करतो. तुमचं ते सगळं डिपेंड राहतो तुमचा सीट नंबर आणि हॉल तिकीट नंबरवरती. ठीक आहे, तो बेसिकली दॅट विल टेक अ टाइम. त्याचा तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला त्याचा अपडेट भेटून जाईल. ठीक आहे, सो दिस इज हाऊ युअर एक्झाम इज गोइंग टू गो. आता कमिंग टू द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, आयटी साठी
मी रॅपिड रिव्हिजन सिरीज आणणार आहे संडे तुम्ही बघू शकता, त्याचं पण एक टाइमटेबल बनवलंय ऑलरेडी. IT सब्जेक्टचं सगळे वन शॉट लेक्चर्स रेकॉर्डेड आहेत. तुम्हाला त्याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट भेटून जाईल. ITचं मी पूर्ण चॅप्टर्स, IT मध्ये आपल्याकडे 6 चॅप्टर्स आहेत, सगळे 6 चॅप्टर्स एकदम डिटेलमध्ये तुम्हाला प्रत्येक टेक्स्टबुक मधला प्रत्येक वर्ड टू वर्ड, टेक्स्टबुक मधला प्रत्येक कोडिंग एक्सप्लेन करून मी वन शॉट व्हिडिओ बनवलेला आहे. त्याचं प्लेलिस्टचं लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करतो. तुम्हाला भरपूर लोकांना तो प्लेलिस्ट माहित पण असेल, बरोबर. तर आता तो झाला वन शॉट लेक्चर. आता मी तुमच्यासाठी रॅपिड रिव्हिजन, म्हणजे विदिन 20 मिनिट्स टू 30 मिनिट्स वन शॉट लेक्चर, 20 to 30 मिनिट्स मध्ये तुमचा पूर्ण चॅप्टर कव्हर होणार आहे एकदम डिटेलमध्ये. त्याला आपण म्हणतो रॅपिड रिव्हिजन. सो रॅपिड रिव्हिजनचं पण एक सिरीज आणतोय, त्याचं पण टाइम टेबल बनवून दिलेलं आहे. तुम्हाला बेसिकली याच युट्यूबवरती एक प्लेलिस्ट भेटेल तुम्हाला रॅपिड रिव्हिजन फॉर IT म्हणून. आणि रॅपिड रिव्हिजन मध्ये तुम्हाला या शेड्यूलच्या अकॉर्डिंग चॅप्टर वाईज तुम्हाला रॅपिड रिव्हिजन भेटत जाईल. ठीक आहे. तर तुम्हाला करायचं काय, ITच्या एक्झामचं प्रिपरेशन कसं करायचं आहे, तुम्हाला आधी वन शॉट व्हिडिओज बघायचे, डिटेल्ड व्हिडिओज, वन शॉट डिटेल्ड व्हिडिओज बघितल्यानंतर तुम्हाला रॅपिड रिव्हिजन समजेल. आणि रॅपिड रिव्हिजन समजल्यानंतर PYQ सिरीज पण आपण घेऊन येऊ. PYQ 2025चा केलेलं रेकॉर्ड मी 2026 साठी परत मी PYQ सिरीज रेकॉर्ड करणार आहे. सो तुम्हाला सगळं लाईक या चॅनलवरती किंवा या युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सगळं लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल आहे ऑलरेडी, पण तरी मी आता रॅपिड रिव्हिजन आणणार आहे. सो दिस लाईक अपडेट इज अबाउट रॅपिड रिव्हिजन. सो तुम्ही हे पण शेड्यूल फॉलो करा. या दिवशी तुम्हाला या युट्यूब चॅनलवरती हे चॅप्टरचं रॅपिड रिव्हिजन तुम्हाला भेटत जाईल. समजलं. सो IT सब्जेक्टमध्ये चांगलं स्कोर करून तुमचा पर्सेंटेज बूस्ट करा. सो फॉर दॅट आय एम देअर टू हेल्प यू, आय एम देअर टू सपोर्ट यू, आय एम देअर टू गाईड यू. फक्त तुम्ही हे शेड्यूल स्ट्रिक्टली फॉलो करा. आणि तुम्ही लाईक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळं आधी रेकॉर्ड झालेले ITचे सगळे अपडेट्स तुम्हाला भेटत जाईल. आतापासून थोडा टाइम द्या. ठीक आहे. आता टाइम टेबल आलेला आहे. नाव इट्स बॅक, नाव इट्स द टाइम टू गेट बॅक ऑन द ट्रॅक अँड फोकस टुवर्ड्स युअर अकॅडमिक्स. दिवस रात्र एक करून मेहनत करा, अभ्यास करा. सगळ्या सब्जेक्ट्सला इक्वल इम्पॉर्टन्स द्या. ITला पण इक्वल इम्पॉर्टन्स द्या. भरपूर मुलं IT सब्जेक्टला इग्नोर करतात, एक्झामच्या एक दिवस आधी अभ्यास करतात, एव्हरीडे अभ्यास करत नाही. तर ITचा पण तुम्हाला अभ्यास करावा लागेल इफ यू वॉन्ट टू स्कोर द बेस्ट मार्क्स. ठीक आहे. चलो. सो तुम्ही कनेक्टेड राहा माझ्यासोबत. हे शेड्यूल फक्त फॉलो करा. आपण एव्हरी संडे हे व्हिडिओज अपलोड करू. ठीक आहे. सो भेटू डायरेक्ट इन द IT रॅपिड रिव्हिजन लेक्चर्स. ठीक आहे. थँक्यू.